जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 9 भाग 12। प्राचीन भारतातील जैन शिक्षण पद्धती। भारतात प्राचीन काळापासून ज्ञानाची प्रतिष्ठा सर्वमान्य आहे। व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाला सर्वात अधिक महत्त्व आहे। मानवी जीवनाची सफलता मनुष्याच्या ज्ञानावरच अवलंबून असते। म्हणूनच ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा समजला जातो। स्वाध्यायाने माणसाचे मन एकाग्र होते, तो स्वतंत्र विचाराचा बनतो, त्याला नित्य ज्ञानधन प्राप्त होते, तो इंद्रियावर ताबा ठेवून सुखी होतो आणि त्याची बुद्धी वाढून त्याला यशप्राप्ती होते। हे ज्ञानाचे अलौकिक महत्त्व आहे। जैन आगमामध्ये ज्ञानाची महती सांगितली आहे। उत्तराध्ययन ग्रंथामधील पुढील संवादातून ती स्पष्ट होते। शिष्याने गुरुला विचारले की ज्ञानाच्या प्राप्तीपासून जीवाला काय फायदा होतो। गुरुने उत्तर दिले की हे शिष्या, ज्ञानवान जीव सर्व पदार्थांना यथार्थ भावनेने जाणतो आणि यथार्थ भावनेने जाणणाऱ्या जीवाला संसाररूपी समुद्रात दुःख भोगीत फिरावे लागत नाही। ज्याप्रमाणे दोरा असलेली सुई हरवत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी जीव संसारात आपल्या सन्मार्गापासून भ्रष्ट होत नाही आणि ज्ञान, दर्शन, चारित्र्य, तप व विनय यांची प्राप्ती करतो। तो स्वपर भेद विज्ञान पूर्णपणे जाणतो व असत्य मार्गात फसत नाही। जैन शिक्षण पद्धतीच्या उल्लेखावरून असे सिद्ध होते की निस्संदेह भारत देशात प्राचीन काळापासून एक अत्यंत सुव्यवस्थित आदर्श शिक्षण पद्धती होती। प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ यांनी आपल्या ब्राह्मी व सुंदरी या 2 कन्यांना भाषा व गणिताचे शिक्षण दिले। तेव्हापासूनच स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली। तसेच आपल्या भरत, बाहुबली इत्यादी मुलांना 64 कलांचे संपूर्ण शिक्षण दिले होते। तेव्हापासूनच शिक्षण पद्धतीचा उगम झाला व तो आज तागायत चालू आहे। म्हणून असे म्हणण्यास हरकत नाही की जैन शिक्षण पद्धती ही सर्वात प्राचीन आहे। शिक्षणाचा उद्देश सदाचाराची वृद्धी, व्यक्तिमत्वाचा विकास, प्राचीन संस्कृतीचे रक्षण व सामाजिक व धार्मिक कर्तव्याचे शिक्षण देणे हाच उद्देश प्राचीन काळी भारतातील जैन शिक्षण पद्धतीचा होता। शिक्षण काळातील टप्पे। 1. विद्यार्थी जीवन। उपनयन संस्कारानंतर विद्यार्थी जीवन सुरू होते। उपनयन याचा अर्थ कला ग्रहण असा केला आहे। कला म्हणजे विद्या। विद्या प्राप्त करण्यापूर्वी जो उत्सव केला जातो त्याला उपनयन म्हणतात। उपनयन संस्कारानंतर आई वडील मुलाला गुरुगृही पाठवित असत। सुरुवातीच्या काळात विद्यार्थी आपल्या आचार्यांच्या घरी राहूनच विद्या शिकत असत। तथापि काही वेळा धनिक वर्ग विद्यार्थ्यांच्या भोजनाची व निवासाची सोय करून शिक्षण कार्यास मदत करीत असल्याची माहिती मिळते। अवकाशाच्या वेळी आश्रमातील अध्ययन बंद करीत असत। अवकाश पुढील वेळी होत असे। दुष्काळ, गर्जना, विजांचा कडकडाट, अति पर्जन्यवृष्टी, वादळ, चंद्र सूर्य ग्रहण, 2 नगरातील सैन्यात युद्ध होऊन शांतता भंग झाल्यास, मल्लयुद्धाच्या वेळी, असामान्य नेत्यांचा मृत्यू झाल्यावर इत्यादी वेळीही अध्ययन बंद केले जात होते। केव्हा केव्हा तर उंदरास मारल्यावर, रस्त्यात अंडे दुष्टोत्पत्तीस पडल्यास, आश्रमाच्या आसपास बालकाचा जन्म झाल्यास इत्यादी कारणामुळेही विद्याध्ययन बंद केले जात होते। जैन शास्त्राच्या आधारानुसार मुलाचा शिक्षण काळ 8 वर्षापासून सुरू होते असे दिसते।
आणि गुरुजवळ संपूर्ण 72 कलांचा किंवा काही आवश्यक कलांचा अभ्यास पूर्ण होईपर्यंत त्याला गुरुगृही राहून विद्याध्ययन करावे लागत असे. जैन आचार्यांनी गुरुगृही राहणे, उत्साही, विद्याप्रेमी, मधुरभाषी असणे हे गुण आवश्यक मानले आहेत. आज्ञा न पाळणारा, गुरुच्या मतापासून दूर राहणारा, शत्रूप्रमाणे विरोधी, विवेकहीन शिष्याला अविनीत म्हटले जात असे. या उलट जो गुरुची आज्ञा पालन करतो, गुरुजवळ राहतो, आपल्या गुरुच्या मनोकामना जाणतो, त्याला विनीत म्हटले आहे. शिष्य कसा असावा? निष्फळ बडबड करणारा, दुराचारी, क्रोधी, कठोर भाषा बोलणारा, विचार न करता उत्तर देणारा, विचारल्यावर खोटे उत्तर देणारा, गुरुजनाबरोबर वैर करणारा शिष्य नसावा. उत्तराध्ययनामध्ये शिष्याबद्दल असा उल्लेख आहे की शिष्याने गुरुच्या आसनाजवळ अथवा मागे बसू नये, गुरुच्या जास्त जवळ बसू नये, अंथरुणावर झोपून किंवा बसून उत्तर देऊ नये, गुरुसमोर पायाला तिढी घालून किंवा पाय पसरून बसू नये. जर गुरुने बोलावले तर मौन धरू नये. गुरुकृपेच्छू शिष्याने बोलावताच ताबडतोब गुरुजवळ जाऊन बसावे. गुरुच्या आसनापेक्षा उंच आसनावर बसू नये. ही शिष्याची मूलभूत कर्तव्ये आहेत आणि गुरुजनांचेही हे कर्तव्य आहे की अशा विनयसंपन्न शिष्याला संपूर्ण विद्या त्याच्या योग्यतेनुसार, बुद्धीनुसार समजावून सांगावी. गुरु-शिष्य संबंध. उत्तराध्ययनमध्ये गुरु-शिष्य संबंधाचीही माहिती दिलेली आहे. ज्याप्रमाणे चांगला घोडा पळविण्यास घोडेस्वाराला आनंद होतो, त्याचप्रमाणे हुशार, चतुर विद्यार्थ्याला विद्यादान देताना गुरुला आनंद होतो. ज्याप्रमाणे न धावणाऱ्या घोड्याला चालविता चालविता घोडेस्वार दमतो, त्याप्रमाणेच मूर्ख शिष्याला शिकविता शिकविता गुरु कंटाळून जातात. जर एखाद्या वेळी शिष्याला गुरु रागाने बोलले तर पापदृष्टीचा शिष्य त्याला शिव्या समजतो व दुःखी होतो आणि सुशील शिष्य समजतो की गुरुवर्य मला आपला मुलगा, लहान भाऊ, स्वजन समजूनच बोलत आहेत. तो गुरुच्या शिक्षेला कल्याणकारीच मानतो. आचार्य क्रुद्ध झाले तर शिष्याने त्यांना प्रेमाने प्रसन्न करणे, क्षमा मागणे व भविष्यकाळात पुन्हा असा अपराध आपल्या हातून होणार नाही असा विश्वास देणे आवश्यक आहे. जैन आचार्यांवर भगवान महावीर व पूर्ववर्ती तीर्थंकरांची छाप पडलेली असे. ते आपले आयुष्य आणि शक्ती मानवाला सन्मार्ग दाखविण्यासाठी उपयोग करीत असत. जैन संस्कृतीतील आचार्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाची रूपरेखा पुढील प्रमाणे होती. 1. कलायरीय, कलेचे आचार्य. 2. शिप्पायरीय, शिल्पकलेचे आचार्य. 3. धम्मायरीय, धर्माचे आचार्य. अध्ययनाचे विषय. जैन साधूंना निरनिराळ्या विषयांचे सखोल अध्ययन करावे लागे. त्यात प्रामुख्याने धार्मिक व तात्विक विषयांचा समावेश असे. श्रावकानेही या विषयांचे ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक मानले जात असे. या विविध विषयांमध्ये स्वखाण अर्थात गणित, शिक्खाकप्प अर्थात स्वरशास्त्र, वाजरण अर्थात व्याकरण, छंद, निरुक्त अर्थात शब्दशास्त्र, जोईस अर्थात ज्योतिष, धम्मसत्य अर्थात धर्मशास्त्र इत्यादी प्रमुख विषयांचा समावेश असे. याशिवाय उपाय अर्थात अपशकुन विज्ञान, निमित्त अर्थात शकुन विज्ञान, मंत्र अर्थात मंत्रविद्या, आशस्खीय अर्थात इंद्रजाल विद्या, तेगिच्छीय अर्थात चिकित्सा विज्ञान, आवरण अर्थात गृहनिर्माण विज्ञान,
अण्णाण अर्थात साहित्य, कला, विज्ञान इत्यादी विषयांचा समावेश होत असे. अंगशास्त्रामध्ये 72 कलांचे वर्णन आहे. जरी सर्व विद्यार्थी सर्व कलेत नैपुण्य प्राप्त करू शकले नसले तरी सुद्धा आपल्या शक्तीनुसार त्या सर्व कलांचे प्राथमिक ज्ञान प्राप्त करणे प्रत्येक शिष्याचे ध्येय असे. 72 कलांचे 13 भागात वर्गीकरण केलेले आहे. 1. पठन कला, लेख आणि गणित. 2. काव्यकला, कविता निर्मिती, आर्या छंदात काव्याची निर्मिती, मागधी भाषेत काव्य निर्मिती, गाथा छंदात काव्य निर्मिती आणि श्लोक निर्मिती. 3. मूर्ती निर्माण कला. 4. संगीत विज्ञान कला, नृत्य, संगीत, वाद्य, सरगम, ढोल वादन व ताल. 5. मृत्तिका विज्ञान कला, दगड मातीपासून. 6. द्यूत क्रीडा व गृह क्रीडा अर्थात बैठी करमणूक, द्यूत, फासे, बुद्धिबळ, भोवरा. 7. स्वास्थ्य, शृंगार व भोजन विज्ञान. भोजन विज्ञान, पान, वस्त्र, शृंगार, शय्या विज्ञान, चांदीची आभूषणे, सोन्याची आभूषणे, आभूषण कला, शृंगार चूर्ण कला, स्त्रीच्या शरीराला सुंदर बनविण्याची कला, पानांची सुंदर आभूषणे बनविण्याची कला, कपाळ, भाळ सुशोभित करण्याची कला. 8. चिन्ह विज्ञान, लक्षण ज्ञान. यात गुणांच्या योगाने स्त्री, पुरुष, घोडा, हत्ती, गाय, कोंबडा, दासी, तलवार, रत्न व छत्र यातील फरकास जाणण्याच्या कलेचा समावेश होतो. शारीरिक लक्षणांचे ज्ञान मिळविणे. 9. शकुन विज्ञान, पक्ष्यांची भाषा जाणण्याची कला. 10. खगोलविद्या, ग्रहांची चलन प्रतिचलनाचे ज्ञान. 11. रसायनशास्त्र, सोने, चांदी, शुद्ध धातू बनविणे, खोट्या धातूंचे खऱ्या धातूमध्ये रूपांतर करणे व खऱ्या धातूचे खोट्या धातूपासून परावर्तन करणे. 12. गृहविज्ञान, घरे बांधणे, नगर स्थापणे, जमीन नांगरणे. 13. युद्ध विज्ञान, युद्ध, कुस्ती, दृष्टियुद्ध, मुष्टियुद्ध, बाहुयुद्ध व मल्लयुद्ध. धनुर्विज्ञान, व्यूहज्ञान, प्रतिव्यूह विज्ञान, चक्रव्यूह विज्ञान, गरुडव्यूह विज्ञान, शकटव्यूह विज्ञान यांचा समावेश होता.